नमस्कार, मी समाधान कोरके तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त एक फॉर्म भरायचा आहे आणि 18 योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता। तर मित्रांनो, ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे। अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत फक्त एक फॉर्म भरा आणि 18 योजनांचा लाभ घ्या, ही नवीन योजना राज्य सरकारच्या माध्यमातून अंमलात आली आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेळी मेंढी वाटप असेल, जागा खरेदी असेल किंवा कुक्कुटपालन असेल, चराई अनुदान असेल, अशा विविध प्रकारच्या 18 योजनांचा लाभ तुम्हाला एका फॉर्मच्या माध्यमातून मिळणार आहे। तर मित्रांनो, याची सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, हा फॉर्म तुम्ही मोबाईलवरती भरू शकता। तर हा ऑनलाईन अर्ज मोबाईलवरती कसा भरायचा हे सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आमचे नवीन अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत मिळत राहतील। तर चला मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपण समजून घेऊया। तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईलमधील या ठिकाणी क्रोम ब्राउझर किंवा गूगल या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्च बारमध्ये महामेश योजना असं या ठिकाणी सर्च करायचं आहे। तर मित्रांनो, महामेश योजना असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जी पहिली वेबसाईट दिसत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, mahamesh.org ही पहिली जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर तुमच्यासमोर असं नवीन पोर्टल ओपन होईल। तर तुम्ही या पोर्टलवरती माहिती पाहू शकता, पूर्ण माहिती वाचू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला रेड कलरमध्ये अर्जदारासाठी नोंदणी करा हा ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, या महत्त्वाच्या सूचना तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या। सूचना वाचून झाल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसत असेल, नवीन अर्जदार नोंदणी, त्यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे स्टार केलेले चिन्ह आहे ती पूर्ण माहिती भरणे अनिवार्य असणार आहे। तर अर्जदाराचा प्रकार या ठिकाणी बचत गट असेल किंवा वैयक्तिक असेल तुम्ही करू शकता। मी वैयक्तिकरित्या अर्ज भरत आहे त्यामुळे मी वैयक्तिक करत आहे। त्यानंतर ती माहिती आली ती संपूर्ण तुम्हाला वाचून घ्यायची आहे। तर मित्रांनो, वाचून झाल्यानंतर तुम्हाला पहिलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। तुमचं जे काही आधारनुसार पहिलं नाव आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या। त्यानंतर सेम तुमच्या वडिलाचे किंवा पतीचे नाव, त्यानंतर तुमचं आडनाव तुम्हाला या ठिकाणी आधारनुसार टाकून घ्यायचं आहे। खालील राखान्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुष्टी आधार कार्ड क्रमांकामध्ये पण तोच आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमची योग्यरित्या जन्मतारीख तुम्हाला निवडून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमचं वय ऑटोमॅटिकली शो या ठिकाणी करण्यात येईल। त्यानंतर तुम्हाला तुमचं लिंग या ठिकाणी निवडून घ्यायचं, स्त्री असेल किंवा पुरुष असेल ते निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा योग्यरित्या मोबाईल नंबर या ठिकाणी भरायचा आहे। मित्रांनो, मोबाईल नंबर झाल्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा ऑप्शन दिसतील। तुम्ही जर दिव्यांग म्हणजे अपंग बांधव असाल तर येस करा, नाही तर नाही करा। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला समोरचं ऑप्शन दिसेल तुमचा जिल्हा निवडा म्हणून। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचा जिल्हा योग्यरित्या या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, जिल्हा निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव या ठिकाणी टाईप करून या ठिकाणी टाकायचं आहे। तर मित्रांनो, गावाचं नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जातीचा प्रवर्ग भजक म्हणजे NTC मध्ये असावा तरच तुम्ही याचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता। तर मित्रांनो, जात प्रवर्ग ऑलरेडी या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर तुम्हाला जात या पर्यायावरती क्लिक करून तुमची जात जी असेल ती तुम्ही निवडून घ्या। त्यानंतर मित्रांनो, जातीचं प्रमाणपत्र आहे का असेल तर हो करा, नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा राशन कार्डचा 12 अंकी नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही विवाहित आहे का असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। तुम्हाला आता संपूर्ण बँकेची डिटेल या ठिकाणी भरायची आहे। बँकेचं नाव असेल, खाते क्रमांक असेल, IFSC कोड असेल, पिन कोड असेल, सर्व माहिती तुम्हाला योग्यरित्या या ठिकाणी भरून घ्यायची आहे। मित्रांनो, ही माहिती संपूर्ण भरून झाल्यानंतर तुमच्यासमोर अर्जदाराची कौटुंबिक माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि यामध्ये तुम्हाला अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे राशन कार्डनुसार भरायची आहे। तर मित्रांनो, स्वतः अर्जदाराचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं नाही आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या कुटुंबाची संख्या या ठिकाणी टाकायची आहे। संख्या टाकून मित्रांनो, तुमच्या कुटुंबाची लाभार्थ्यांची नावं, आधार कार्ड नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, नियम आणि अटी वाचून तुम्हाला सबमिट करायवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो बरोबर आहे की नाही तुम्ही एकदा चेक करून व्यवस्थितरित्या तपासून पहा। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी अर्जदाराची कौटुंबिक माहिती देखील राशन कार्डनुसार बरोबर आहे का तुम्हाला चेक करायची। त्यानंतर मित्रांनो, हा फॉर्म तुम्ही बदल करू शकता, नाहीतर सबमिट करू शकता। तर मित्रांनो, सबमिट करा यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर आता नवीन ऑप्शन या ठिकाणी दिसेल। ही पूर्ण योजना तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायची आहे। ही माहिती वाचून झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला कट यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, कट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा 18 प्रकारच्या योजना दाखवण्यात येतील।
तर मित्रांनो तुम्ही यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता ते तुमच्यावर डिपेंड आहे। तर मित्रांनो तुम्हाला जी योजना सिलेक्ट करायची आहे त्या योजनेवरती तुम्हाला बॉक्समध्ये ॲरोवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। मित्रांनो स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला पुढे चला असं ऑप्शन दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो यानंतर तुम्हाला या योजनेबद्दल थोडीफार माहिती या ठिकाणी भरायची आहे। तुमच्याकडे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला योग्यरित्या भरायची आहे। तर मित्रांनो ही प्रश्नांची उत्तरे भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मला नियम आणि अटी मान्य आहे त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे। बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट करा ऑप्शन दिसत आहे, त्यावरती तुम्हाला सबमिट करायचं आहे। मित्रांनो सबमिट केल्यानंतर ही माहिती वाचून मला मान्य आहे या बॉक्सवरती क्लिक करा आणि पुन्हा एकदा सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करा। सबमिट झाल्यानंतर मित्रांनो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती या ठिकाणी पासवर्ड आणि तुमचा आयडीचा मेसेज या ठिकाणी पाठवण्यात येईल। मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अर्ज यशस्वीरित्या साठवला आहे, तुमचा अर्ज यशस्वीपणे साठवण्यात आला आहे। तर मित्रांनो तुम्ही अर्जाची पावती अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे। तर मित्रांनो आता अर्जाची पावती तुम्हाला शेवटच्या दिवसानंतर फॉर्म भरल्याच्या तारखेनंतर डाउनलोड करता येईल। तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा फॉर्म भरला आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।